मेन म्हणजे आमचा महागाई भत्त्याचा 1100 कोटीचा फरक दिलेला नाही आहे. वेतनवाढीचा ते 2318 कोटीचा फरक दिलेला नाही आहे. दुसरं 4000 कोटी रुपये आमच्या कर्मचाऱ्यांचे या एस टी प्रशासनाने दिलेले नाही आहेत आणि त्याची रक्कम म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला 3,77,000 रुपये मिळू शकतात जर फरक दिला तर. एवढी सगळी रक्कम एस टी प्रशासनाने आमची ढापली आहे, ती मिळालीच पाहिजे. नाहीतर 12 तारखेला रात्री चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही. मशाल मोर्चा काढू, ठिय्या आंदोलन करू आणि चक्का जाम सुद्धा करू आणि शासनाला याची दखल घ्यावीच लागेल. बघा, चक्का जाम झाल्या तर याच्यामध्ये आमच्या सर्वच संघटनांनी ऑलरेडी 13 तारखेची नोटीस दिली आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. चक्का जाम तर असा होणारच आहे, पण मागण्या महत्वाच्या आहेत. शासन का पैसे देत नाही? शासन इकडे तिकडे पैसे उधळतं. आम्हाला एक वेळचा पर्याय म्हणून 4000 कोटी रुपये आमचे देण्यासाठी द्यायला पाहिजे शासनाने, आणि ते दिले नाहीत तर आम्ही मागे हटणार नाही. आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आम्हाला. हे बघा, चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे चक्का जाम होईल, सगळीकडे याचा प्रभाव असेल. एस टीची चाकं थांबतील आणि सगळे कर्मचारी आंदोलनात वितरतील, ह्याच्यात दुमत नाही. यापूर्वी सुद्धा एस